हॅलो एव्हरीवन. पेशींविषयी सर्व काही. पेशी हा महत्त्वाचा टॉपिक या अर्थाने आहे की हा टॉपिक समजला तर इतर टॉपिक समजायला सोपे होतात. तर यासाठी जे रेफरन्स मटेरियल वापरलं आहे ते 8वी ते 10वी NCERT आणि अर्थात ते मराठीतून असणार आहे. तर पहिला मुद्दा आहे डिस्कव्हरी ऑफ सेल. पेशीचा शोध रॉबर्ट हुकने लावला 1665 मध्ये. त्यासाठी त्याने कॉर्क हा जो सबस्टन्स आहे त्याचे काही स्लायसेस म्हणजे काप घेतले. हे कॉर्क काय आहे तर कॉर्क म्हणजे झाडाचं खोड असतं आणि खोडाचा जो आउटर सरफेस असतो खोल्यांच्या स्वरूपामध्ये त्याच्यापासून बनवलेला सबस्टन्स असतो कॉर्क. आणि त्या कॉर्कचं त्याने सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं तेव्हा त्याला जे स्ट्रक्चर दिसलं किंवा आढळलं त्याची तुलना त्याने मध्येशी पोळीशी केली. हनीकोंब. इथे जे इमेजमध्ये दिसते तुम्हाला सेपरेट कंपोनंट्स किंवा कंपार्टमेंट किंवा बॉक्सेस हे एकमेकांशी अतिशय चिटकून आहेत आणि तरीही त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. या प्रत्येक स्वतंत्र कंपार्टमेंट किंवा बॉक्सेसला रॉबर्टने नाव दिलं सेल. सेल हा लॅटिन भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ होतो छोट्या खोल्या. देन पुढचा मुद्दा, पेशी या सजीवाच्या मूलभूत एकक आहेत. म्हणजे काय तर सजीव किती सिंपल फॉर्ममध्ये असला किंवा जटिल असला म्हणजे काय तर एक पेशी असला किंवा बहुपेशी असला तरी त्याची सुरुवात एकाच पेशीने होते. म्हणजे ही एकच पेशी सजीवाचा पाय असते. म्हणून म्हणू शकतो की पेशी ही सजीवाची मूलभूत एकक आहे. तसेच पुढचा मुद्दा, पेशी या सजीवाच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहेत. उदाहरणार्थ, जसं माहिती असेल की अशा विशिष्ट प्रकारे काम करणाऱ्या पेशी किंवा पेशी एकत्र येतात आणि ऊती बनतात. अशा अनेक ऊती एकत्र येऊन अवयव बनतात. आणि या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये किंवा या सगळ्या रचनेमध्ये पेशी ही कॉमन असते. म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर बनलंय ते पेशींनीच. म्हणून म्हणू शकतो की पेशी या रचनात्मक आणि कार्यात्मक एकक असतात सजीवांच्या. पुढचा मुद्दा, नंबर ऑफ सेल्स. संख्येच्या आधारावर सजीवाचे पेशीच्या संख्येच्या आधारावर सजीवाचे 2 प्रकार पडतात, एक पेशीय आणि अनेक पेशीय. एक पेशीयमध्ये दिसतात अमिबा, बॅक्टेरिया, पॅरामेशियम. बहुपेशींमध्ये प्लांट्स, ॲनिमल्स, तसेच काही कवकं येतात. ओके. एक पेशीय सजीवांमध्ये एक पेशी म्हणजेच एक अख्खा सजीव असते आणि तसं असलं तरी तिच्या कार्यक्षमतेमध्ये काही परिणाम नाही पडत फारसा. म्हणजे जी काही जीवनावश्यक श्वसन किंवा उत्सर्जन, पोषण अशी जी काही कार्य असतात ती एक पेशीच पार पडते. एक पेशीय सजीवांमध्ये एक पेशीच ती कार्य करते आणि बहुपेशीय सजीवांमध्ये जी जीवनावश्यक कार्य असतात, श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण असे करण्यासाठी एक वेगळी संस्था असते. म्हणजेच इथं श्रमविभागणीचं तत्व दिसून येतं बहुपेशीय प्राण्यांमध्ये व सजीवांमध्ये. या संदर्भात संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब प्रश्न आलेला होता की द्विविभाजनासाठी अमिबाला किती पेशींची गरज असते. हे द्विविभाजन जरी प्रजननाशी संबंधित टॉपिक असला तरी अमिबा हा किती पेशी आहे हे जरी माहीत असलं तरी हा प्रश्न सोडवू शकत होतो. उदाहरणार्थ, अमिबा हा एक पेशी आहे म्हणजे अमिबाच्या प्रजननासाठी किंवा द्विभाजनासाठी एकाच पेशीची गरज असणार. देन हा मुद्दा, साईज अँड शेप ऑफ सेल्स. या पेशी वेगवेगळ्या आकारांच्या असू शकतात. जसं हे राऊंड शेप असू शकतात, स्पिंडल शेप असू शकतात किंवा ब्रेन शेप असू शकतात. ओके. राऊंड शेप म्हणजे साधारण ब्लड सेल्स, साधारण राऊंड शेप असतो. स्पिंडल शेप म्हणजे असा मसल्स किंवा स्नायूतींसारखा जो मध्यभागी फुगीर असतो आणि टोकाला निमुळता होत गेलेला असतो, त्याला म्हणायचं स्पिंडल शेप. तसेच ह्या ज्या आहेत ते नर्व सेल्स आहेत म्हणजे चेताऊती, ह्या ब्रँच्ड दिसत आहेत. ब्रँच्ड म्हणजे अशा फांद्या फुटल्यासारख्या, म्हणून त्याला आपण म्हणतो ब्रँच. आता हा मुद्दा माहिती असेल की काय पेशीचं आकारमान किंवा पेशीचा साईज मोजला जातो तो मायक्रोमीटरमध्ये मोजला जातो. तिसरा मुद्दा हा महत्त्वाचा आहे की पेशीचा आकार हा तिच्या कार्याशी संबंधित असतो.
म्हणजे काय? तर समजा ब्लड सेल्स की जे RBCs असतात त्यांचा आकार असतो द्विअंतर्वक्र आणि त्यांच्या या विशिष्ट आकारामुळेच त्यांना त्या केशवाहिनीमधून किंवा रक्तवाहिन्यांमधून सुलभपणे वाहता येतं किंवा त्यांचं वहन सुलभपणे होऊ शकतं. परत आणखी एक आहे स्पर्म सेल्स. आता स्पर्म सेल्सचा हा जो विशिष्ट आकार दिसतोय, हा जो शेपटासारखा भाग दिसतोय, त्याच्यामुळे स्पर्म सेलला हालचालीसाठी किंवा मुवमेंटसाठी मदत होते. आपल्याला माहिती आहे की शुक्राणू पेशी आणि अंडपेशी यांचं जेव्हा फ्युजन होतं त्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. त्यातून जसं झायगोट तयार होतो आणि फर्टिलायझेशन होण्यासाठी ही जी शुक्राणू पेशी आहे ती अंडपेशीच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे आणि शुक्राणू पेशीच्या विशिष्ट अशा आकारामुळे त्याच्या मुवमेंटला मदत होते. देन नर्व सेल्सच्या आकाराविषयी माहिती आहे की याच्या या विशिष्ट अशा आकारामुळे म्हणजे ब्रँचमुळं मॅसेज रिसीव आणि ट्रान्सफर करण्याचं काम करता येतं, कारण हा नर्व सेल म्हणजे चेतासंस्थेचा भाग असतात. म्हणजेच एक प्रकारे कोऑर्डिनेशनचं ते काम करतात आणि या आकाराचा त्यांना फायदा होतो. देन परत ह्या काही फॅक्ट्स आहेत. एक सर्वात मोठी पेशी म्हणजे शहामुगराचं अंड, तसेच मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी असते इथं दिसते चेतापेशी, साधारण 1 मीटरपर्यंत असू शकते. सर्वात मोठी पेशी अंडपेशी असते, ओवा. सर्वात लहान पेशी शुक्राणू पेशी म्हणजे स्पर्म सेल. आता हे सगळे मानवी शरीरातील. देन साईजच्या बाबतीत बोलायचं तर प्राण्याच्या शरीराचा आकार आणि त्याच्या पेशींचा आकार याच्यात काही संबंध नसतो. म्हणजे हत्ती आकाराने मोठा प्राणी आहे म्हणून हत्तीच्या पेशी मोठ्या असतील, तसेच उंदीर आकाराने मोठा आहे लहान आहे म्हणून उंदराच्या पेशी लहान असतील असं काही नसतं. ओके. देन स्ट्रक्चर ऑफ सेल. स्ट्रक्चर ऑफ सेल, सेलच्या पार्ट्स आहेत ते वेगवेगळे, त्याची ओळख तरी होऊ द्या पहिल्यांदा. म्हणजे सगळ्यात जे आउटर सरफेस असतो ना त्याला म्हणतात सेल वॉल. त्याच्या आत असतो कव्हरिंग, ते असतं सेल मेम्ब्रेन म्हणजेच पेशी पटल. आणि पेशीच्या आतमध्ये किंवा पेशी पटलाच्या आतमध्ये हे जे दिसत आहेत सगळे पेशीचे पार्ट्स म्हणजे पेशीचे अंगक आहेत. आणि हा जो पार्ट दिसतोय सगळा म्हणजे ही सगळी अंगक ज्याच्यामध्ये असतात तो असतो पेशीद्रव. हा सगळा पार्ट अंगक सोडून ज्याच्यामध्ये अंगक आहेत. ओके. आणि हा आहे न्यूक्लियस. त्याच्या आतमध्ये आहे केंद्रकी. तसेच हा जो संलग्न दिसतोय भाग तो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिका. तसेच हा दिसतोय हा मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका, हे गॉल्गी काय. तसेच हा मोठा आहे तो रिक्तिका, याला सेंट्रल रिक्तिका म्हणतात. बरं, मग पहिला पार्ट पेशी भित्तिका. पेशी भित्तिका या आउटर सरफेस म्हणजे पेशीच्या सगळ्यात बाहेरचा भाग असतो. तो सेल्युलोजने बनलेला असतो. हे सेल्युलोज म्हणजे एक प्रकारची कॉम्प्लेक्स शुगरचं टाईप आहे. जवळजवळ 10 शर्कराच्या रेणूने बनलेले असते सेल्युलोज. नॉन लिव्हिंग म्हणजे अजैविक असते. मुक्त पारगम्य म्हणजे फ्रीली परमेबल असते. आता मुक्त पारगम्य म्हणजे काय, तर या दरम्यान कोणत्याही पदार्थांची मुक्तपणे देवाणघेवाण होऊ शकते. पेशी भित्तिका ही वनस्पतीत आढळते, तसेच काही बॅक्टेरियांमध्येही ती आढळते, काही फंजायमध्येही आढळते म्हणजे कवकांमध्येही आढळते. पण ती प्राण्यांमध्ये नाही आढळत. वनस्पती पेशीतच या पेशी भित्तिकांची का गरज असते, प्राणी पेशीमध्ये का नसते, तर वनस्पती ह्या एका जागी स्थिर असतात, स्टेशनरी असतात, मुवमेंट नाही होत. त्यामुळे त्यांना बदलत्या हवामान परिस्थितीचा सारखा सामना करावा लागतो. जसं ऊन असेल, काय वारा, परत पाऊस, अशा सगळ्या परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांना टफ किंवा नॉन लिव्हिंग अशा पेशी भित्तिकेची गरज असते. पेशी भित्तिकेचं कार्य काय असेल, काही आउटर सरफेसला आहे म्हणजे प्रोटेक्शन असणार, मजबूती प्रदान करणं असणारच. आणि तसेच पेशीला आकार प्रदान करते, अर्थात बाहेरच्या साईडला, त्यामुळे आकार प्रदान करते. पुढचा मुद्दा आहे पेशी पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन. तर हा 2 स्तरांनी बनलेला आहे. हा मेद आणि प्रथिनांनी बनलेला आहे.
परत हा पण छिद्रमय किंवा पोरस म्हटलं जातं त्याला. आणि छिद्रमय असल्यामुळे अर्थात मग पदार्थांची देवाणघेवाण होऊ शकते. पण तो सिलेक्टिव्हली परमेबल आहे. म्हणजे काय? निवडक्षम पारपटल आहे. म्हणजे सगळ्याच पदार्थांना नाही येऊ देत पेशीच्या मध्ये. जे आवश्यक असे पदार्थ किंवा पेशींसाठी जे आवश्यक आहेत त्यांना एंट्री देतं. पेशींना जे घातक आहे त्यांना बाहेर एंट्री देतं किंवा बाहेर जाऊ देतं. जे पेशीसाठी अत्यावश्यक असे काही एन्झाईम्स किंवा विकर असतात त्यांना पेशीमध्येच ठेवू देतं किंवा राहू देतं. परत पेशीद्रव म्हणजे सायटोप्लाझम पाहिलंय की हे जे सगळं आहे ते सायटोप्लाझम आणि हीच पेशीची अंगकं या सायटोप्लाझममध्ये असतात. हा चिकट जेलीसारखा पदार्थ असतो. देन पेशीची अंगकं. आता ही पेशीची अंगकं म्हणजे काय? तर पेशीला जे काही वेगवेगळी कामं करायची असतात ती पेशी आपल्या वेगवेगळ्या पार्ट्सच्या माध्यमातून करते. म्हणजे वेगवेगळ्या पार्ट पेशीची वेगवेगळी कार्य करतो. म्हणजेच पेशीमध्ये पण डिव्हिजन ऑफ लेबर श्रमविभागणीचं तत्व दिसून येते. जसा हा पहिला मुद्दा आहे केंद्रक. केंद्रक हा पेशीच्या मध्यभागी असतो. 2 स्तरांचं ते आवरण असतं. तिथे दिसतं 2 स्तरांचं आवरण आहे आणि याला पोर्स किंवा छिद्रमय आहे तो पोरस आहे भाग. परत याच्यामध्ये मुख्यतः केंद्रके असतात आणि क्रोमोझोम्स किंवा गुणसूत्रे असतात. आता ही जे गुणसूत्रे असतात ती काय कशाने DNA युक्त आणि प्रथिनयुक्त असतात. DNA कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो तर DNA हे जी काय अनुषंगिक माहिती असते एका पिढीकडून दुसऱ्याकडे पिढीकडे त्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. मग केंद्रकाचं कार्य काय आहे? पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. जसं पाहिलं की DNA आहे आणि DNA हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? जे काही आनुवंशिक गुणधर्म आहेत ते ट्रान्सफर करण्यामध्ये. त्यामुळे म्हणू शकतो की केंद्रक महत्त्वाची भूमिका बजावतं आनुवंशिक गुणधर्म ट्रान्सफर करण्यामध्ये. परत हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो दिसतो इथे साईडला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा आंतरद्रव्य जालिका. आता या शब्दांवरून लक्षात ठेवूया. एंडो म्हणजे आत, द्रव म्हणजे पेशी द्रव, जालिका म्हणजे काय? जाळं. कशाचं जाळं? नेटवर्क ऑफ ट्यूब्स. म्हणजे पेशी द्रव्यात असलेलं ट्यूब्सचं जाळं म्हणजेच नेटवर्क ऑफ ट्यूब. आता हे जे दिसतंय हे रफ याचे 2 प्रकार आहेत. म्हणजे रफ अंतर्द्रव जालिका आणि ही जी साईडला आहे त्या कडबड स्मूथ अंतर्द्रव्य जालिका. आता ही जी रफ जालिका म्हणतोय रफ जालिका आहे याच्या सरफेसवरती रायबोझोम्सचे कण आहेत त्यामुळे ती अशी खडबडीत दिसते. आणि या स्मूथ अंतर्द्रव्य जालिकेवर असे कण नाही आहेत रायबोझोम्सचे त्यामुळे म्हणू शकतो की स्मूथ आहे. परत ही जी रफ अंतर्द्रव्य जालिका आहे इथे प्रोटीन सिंथेसिस होतं कारण रायबोझोम्स आहेत आणि रायबोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटीन सिंथेसिस. आणि ही जी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे इथे मेदांची निर्मिती होते. परत हा सगळा भाग दिसतोय तो हा न्यूक्लियसशी संबंधित म्हणजे न्यूक्लियसशी संलग्न आहे आतल्या बाजूने आणि हाच बाहेरच्या बाजूने पेशीद्रव्याशी संबंधित किंवा पेशी पटलाशी संबंधित असतो संलग्न असतो. बरं याचं काम काय असेल? ट्यूब सारखा दिसतोय म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन वहनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणजे काय तर याच्यामध्ये तयार झालेलं जे प्रथिन किंवा मेद असतं ते पेशीच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्याचं कार्य करतं. परत महत्त्वाचं आहे ते मेम्ब्रेन बायोजेनेसिस या प्रोसेसशी संबंधित आहे. मेम्ब्रेन बायोजेनेसिस काय तर आपल्याला माहिती आहे पेशीचं जे आवरण आहे पेशीपटल हे मेद आणि प्रथिनांनी बनलेलं असतं. मग त्या पटलाच्या निर्मितीसाठी जे मेद आणि प्रथिन लागतं ते इथे तयार झालेलं मेद आणि प्रथिनचा काही भाग तिथे वापरला जातो आणि या प्रोसेसला म्हटलं जातं मेम्ब्रेन बायोजेनेसिस. आणि सोप्या भाषेत या शब्दांवरच लक्षात ठेवू शकतो. मेम्ब्रेन म्हणजे पटल किंवा आवरण, जेनेसिस म्हणजे टू मेक म्हणजे तयार करणे. मेम्ब्रेन बायोजेनेसिस म्हणजे अशी प्रोसेस जी पेशीपटलाच्या निर्मितीशी संबंधित आहे. देन तेच पुढची पेशी अंगकं. आता इथं आहे हा गोल्गी काय? गोल्गी अपॅरेटस आणि हा आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतू कणिका. गोल्गी काय? हा कॅमिलो गोल्गी जो आहे त्या शास्त्रज्ञाने याचं वर्णन पहिल्यांदा केलं म्हणून त्याला म्हटलं जातं गोल्गी काय. देन हे 5 ते 8 कोशांचे बनलेले असतात. हे जे सॅक्स दिसत आहेत 5 ते 8 कोशांचे बनलेले असतात ते जवळजवळ एकमेकांना समांतर आहेत. आणि हे सॅका किंवा कोश आहेत म्हणजे यामध्ये
काहीतरी असेल, मग याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत. हे कोश एन्झाईम्सने भरलेले आहेत. आता हे एन्झाईम्स काय आहेत? एन्झाईम्स मराठीत विकरे म्हटले जातात. ते रिस्पॉन्सिबल असतात बायोकेमिकल रिॲक्शनसाठी. म्हणजे एन्झाईम्स हे ॲज अ उत्प्रेरक म्हणून काम करतात ज्या काही जैवरासायनिक क्रिया आहेत त्या होण्यासाठी. तसंच गोल्गी गायला पेशीचा रासायनिक कारखाना असे म्हटलं जातं. आता हे असं लक्षात ठेवू शकतो आपण की एन्झाईम्स असतात या सॅकमध्ये किंवा कोशांमध्ये, आणि एन्झाईम्स काय एक प्रकारचे केमिकल तर आहे, मॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युल्स, म्हणून म्हणू शकतो की पेशींचा रासायनिक कारखाना आहे गोल्गी काय. तसंच त्याला सिक्रेटरी ऑर्गन म्हणजे स्त्रावी अंग असंही म्हटलं जातं. तसेच महत्त्वाचं आहे की गोल्गी काय हे जे लयकारिका पुढे येणार आहे, लयकारिका आणि रिक्तिका यांच्या निर्मितीमध्ये सहाय्य करतं. ओके, देन तंतुकणिका. आता हे बघा, हे 2 कवरण आहे त्याचे, म्हणजे 2 आवरण आहे त्याची, आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने. जे आतलं आवरण असतं ते फोल्डेड म्हणजे घड्यांच्या स्वरूपात दिसते, आणि घड्यांच्या स्वरूपात असल्यामुळं तो एक पृष्ठभाग उपलब्ध करून देतो ATP जनरेटिंग रिॲक्शन होण्यासाठी. आता ही ATP जनरेटिंग रिॲक्शन ही श्वसन या टॉपिकशी संबंधित आहे, पण थोडक्यात सांगायचं तर अशी रिॲक्शन ज्यातून ऊर्जा निर्माण होते ATPच्या स्वरूपात, आणि ती साठवली जाते या तंतुकणिकांमध्ये. म्हणूनच त्यांना पेशींचं ऊर्जाघर असं म्हटलं जातं. तसेच ATP म्हणजेच ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट याला एनर्जी करन्सी ऑफ सेल असं म्हटलं जातं. आता हे म्हणजे काय एनर्जी करन्सी ऑफ सेल? तर आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्थेमध्ये करन्सी कशाला म्हणतो आपण? नोटा आणि नाणी. आपल्याला एखादी गरज, आर्थिक गरज भागवायची असेल तेव्हा आपण नोटा आणि नाण्यांचा म्हणजेच करन्सीचा वापर करतो. सेम पेशीला जर एखादं कार्य करण्यासाठी जी ऊर्जेची गरज असते ती ATP मधून भागवली जाते, म्हणजे ATPच्या साहाय्याने भागवली जाते. म्हणून ATPला एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हटलं जातं. परत तंतुकणिका या प्राणी पेशींमध्ये जास्त असतात ॲज कम्पेअर टू प्लांट्स. का बरं जास्त असतात किंवा जास्त असण्याची गरज का? तर प्राणी पेशी, आपल्याला माहिती आहे प्राणी हे मुव्हेबल म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकतात, त्यामुळे त्यांचे एनर्जी रिक्वायरमेंट, एनर्जी कन्झम्पशन हे जास्त असतं. आणि ही जी एनर्जी किंवा ऊर्जा तयार होते तंतुकणिकांमध्येच तयार होते, त्यामुळे तंतुकणिका यांची संख्या प्राणीपेशीमध्ये जास्त असते. तसेच ह्या ज्या RBCs म्हणजे लोहित रक्तपेशी असते त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. तसेच त्यांच्यामध्ये न्यूक्लियसही नसतो. हा न्यूक्लियस आणि तंतुकणिका का नसतात RBCs मध्ये ते मला कॉमेंट करून सांगा. ओके, देन पुढचा तर हे लयकारिका. लयकारिका काय असतात? लायसोसोम्स. हे एक प्रकारचं एकाच आवरणाने हे वेष्टित असतात, म्हणजे एकच आवरण असतं त्यांच्या भोवती. हे अवघड शब्द नको वाटतात. एकच आवरण असतं त्यांच्या भोवती. ते पण एक कोशांसारखं असतं, सॅक लाईक स्ट्रक्चर. सॅकला एक शब्द वापरतो, बॅग लाईक स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण. मग या बॅगेमध्ये काय असेल? पाचक विक्रे आहेत, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स काय काम करतात? डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं काम असतं डायजेस्ट करणं, म्हणजे टू ब्रेक डाऊन इन टू स्मॉलर वन, जे बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर करतात. यांना कशाचं रूपांतर करतात, म्हणजे कशाचं ब्रेकडाऊन करतात? तर जे काही एखादा बाहेरचा फॉरेन पार्टिकल सेलमध्ये एंटर झाला किंवा पेशींचे जे काही खराब झालेले पार्ट असतील, अवशेषांग असतील, वॉर्न आउट त्याला शब्द अवशेषांग असतील, त्यांना डायजेस्ट करण्याचं काम करतो. म्हणजेच काय, एक प्रकारे क्लीनअप करण्याचं काम करतो पेशीला. म्हणून लयकारिकांना पेशीची विल्हेवाट लावणारी संस्था असं म्हणतात, वेस्ट डिस्पोजेबल सिस्टीम ऑफ सेल. तसेच लयकारिकांना आत्मघातकी पेशव्या असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ, जर पेशीला जर काही कारणांमुळे पेशी डॅमेज झाली आणि या लयकारिकांमध्ये असलेले जे काही पाचक किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते बाहेर आले आणि पेशीद्रव्याशी त्याचा संबंध आला तर ते आपल्या सेललाच डायजेस्ट करतात. म्हणून म्हटलं जातं की ते सुसाईड बॅग्स ऑफ सेल आहेत, म्हणजेच आत्मघातकी पिशव्या आहेत. परत हे लयकारिका लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा आयडिया म्हणा की ट्रिक म्हणा, लायसोसोम्स यातला जो लायसो शब्द आहे LYS हे प्रिफिक्स हे आले कुठून? तर LYSIS लायसिसमधून आलंय.
लायसिसच्या शब्दापासून आले आणि लायसिसचा अर्थ असतो टू ब्रेक डाऊन, म्हणजे स्मॉलर कणांमध्ये रूपांतर करणे. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की लयकारिकामध्ये पाचक विकरे असतात की जे डायजेस्ट करण्याचं काम करतात. देन ही रिक्तिका. आता रिक्तिकाला रिक्तिका का म्हणतात काय माहिती, कारण रिक्तिका शब्दावरून आपल्याला अर्थ कळतो की रिक्त आहे म्हणजे काही नाही आहे. पण रिक्तिका ना स्टोरेज हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. म्हणजे पेशींना जे काही आवश्यक असे पदार्थ असतात, स्थायू द्रव, त्यांचा साठा या रिक्तिकांमध्ये असतो. इथे दिसतं इमेजमध्ये मोठा व्हेसल सारखं स्ट्रक्चर, ही आहे रिक्तिका. पेशीच्या जवळजवळ 50 ते 90% आकारमान या रिक्तिकेचंच असतं. प्राण्यांमध्ये त्या कमी आकाराच्या असतात आणि वनस्पतींमध्ये त्या जास्त आकाराच्या असतात. आता रिक्तिका यांचं काम काय असेल, एकतर एक प्रकारची ती रिजिडिटी या पेशीला म्हणजे मजबूती प्रदान करतात. पेशीला आकार बघायचा व्हेसल सारखा आहे. त्याचं याच्यामध्ये असतो द्रवाचा आणि स्थायूंचा साठा, जे पेशीला आवश्यक आहे. त्याच्यामुळे ते परासरणीय दाब, ज्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणतात, तो मेंटेन करण्यामध्ये किंवा नियंत्रण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. परत आणखी एक म्हणजे रिक्तिका आहे ते प्राण्यांमध्ये कमी आकाराचे असतात आणि वनस्पतींमध्ये जास्त आकाराचे असतात. याचं कारण तुम्ही कॉमेंट करा. ओके. तर याचे जे काही आता या बाबतीत राहिलेले मुद्दे आहेत पेशींच्या, ते पार्ट 2 मध्ये कव्हर केले जातील आणि पार्ट 2 हा मुख्यतः परीक्षाभिमुख असेल. थँक्यू.